श्री गुरुदेव नमस्कार। आज आपण उपारण्यापासून खूप सुंदर असे लुंगी तयार करणार आहोत। लहान मुलांसाठी खूप छान अशी लुंगी तयार करायची आहे। त्यासाठी मी हे वेलक्रो घेतलेलं आहे, पांढरे इलास्टिक घेतलेलं आहे आणि हे उपरणं घेतलेलं आहे। याच उपरण्याचा वापर करून आपण खूप छान असे लुंगी तयार करायची आहे। हे पहा, याची खूप सुंदर अशी किनार आहे। मैत्रिणींनो, चला आपण याचे लुंगी तयार करूया। यासाठी मी तुम्हाला या उपरण्याचं माप दाखवते। उपरण्याची लांबी 48 इंच आहे, तुम्ही पाहू शकता। आपण हे संपूर्ण उपरणे इथे वापरणार आहोत। आता याला आपण दोन्ही साईडनी याच्या किनारी शिवून घ्यायचे आहेत, म्हणजे याचे दागे निघणार नाहीत। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। खूप सुंदर असे उपरण्यापासून लुंगी आज आपण तयार करणार आहोत। घरच्या घरी लहान मुलांसाठी डान्सला लुंगी लागत असते, तर ही लुंगी आपण विकत आणतो। ती विकत न आणता घरच्या घरी कशी तयार करायची याचा व्हिडिओ आज मी तुम्हाला दाखवत आहे। हे पहा, आपण याची दोन्ही साईड ज्या आहेत त्या दुमडून घेतलेल्या आहेत। याला डबल फोल्ड करून घेतलेला आहे, म्हणजे याचे दागे निघणार नाहीत व हे लवकर खराब होणार नाही ही लुंगी जी आहे ती। चला तर आपण आता याला आपल्याला इलास्टिक बसवायचं आहे व साईडला वेलक्रो जे आहे चिटकवायचं ते बसवणार आहोत आपण। तुम्ही पाहू शकता। हे पहा, आपण याची 11-11 इंच दोन्ही साईडला मार्किंग करून घेतलेले आहे। 11-11 इंचावरती आपण चिटकवण्यासाठी वेलक्रो आहे ते चिटकवून घेणार आहोत व मध्ये जे आपलं अंतर राहिलेलं आहे त्याला इलास्टिक आपण बसवणार आहोत। यासाठी मी इथे 2 इंचाची पट्टी दुमडून घेत आहे। हे पहा, हे इलास्टिक आहे, इलास्टिकपेक्षा थोडं जास्त आपण दुमडून घ्यायचं आहे। मैत्रिणींनो, खूप सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी उपारण्यापासून लुंगी कशी तयार करायची ते या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्क्रिप्ट करू नका। व्हिडिओत दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात येतील। खूप सोप्या पद्धतीने आपल्याला आज ही लुंगी तयार करायची आहे। हे पहा, आपण याला टिप देऊन घेत आहोत। आपण आता यामध्ये इलास्टिक ओवून घेणार आहोत। हे जे मधलं अंतर राहिलेलं आहे आपलं, यामध्ये आपण इलास्टिक ओवून घ्यायचं आहे। हे पहा, हे आपलं अंतर 24 इतकं आहे, त्यामुळे आपण इलास्टिक घेताना 14 इंच घेतलं तरी होणार आहे। हे पहा, हे आपण असे इलास्टिक घ्यायचे आहे, 14 इंच घ्यायचं व ते ताणून व्यवस्थित बसवायचं आहे। ज्यावेळेस आपण पिनाच्या मदतीने इलास्टिक आतमध्ये ओवतो त्यावेळेस ते असे ताणून घ्यायचे। व्हिडिओमध्ये पहा, तुम्हाला दाखवलेलं आहे, सविस्तर माहिती व्हिडिओ दिलेला आहे। खूप सोप्या पद्धतीने उपारण्यापासून लुंगी कशी तयार करायची याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे। हे पहा, हे आपण असे इलास्टिक यामध्ये ओवून घ्यायचं आहे। आपण ज्या मार्किंग केलेल्या आहेत त्या मार्किंगच्या मधोमध इलास्टिक आलं पाहिजे, त्यासाठी आपण इलास्टिक ओवून पुढं घ्यायचं आहे व एक बाजू त्याची टिप मारून घ्यायची व दुसऱ्या बाजूपर्यंत इलास्टिक नेऊन दुसऱ्या बाजूला ही टिप मारून घ्यायची आहे व आपला जो पिन आहे तो काढून घ्यायचा आहे। हे पहा, हे आपलं इलास्टिक आतमध्ये गेलेलं आहे। आपल्याला जी मार्किंग केलेली आहे आपण 11-11 इंचाची, त्याच्याच आतमध्ये हे इलास्टिक बसले पाहिजे व साईडला आपल्याला ते वेलक्रो जे चिटकवायचं आहे ते बसवायचं आहे। हे पहा, आपण आता इलास्टिक घेतलेलं आहे व टिप मारत आहोत। याला आपण 4-5 टिपा देऊन घ्यायच्या आहेत, म्हणजे इलास्टिक सटकत नाही व निघत नाही। आता ही बाजू आपली पॅक झाली। आता दुसऱ्या बाजूला आपण हे पहा, हे असं आपण इथे इलास्टिक ओवून घेतलेलं आहे। इथेही आपण टिप देऊन घेणार आहोत। हे पहा, हे अशी टिप देऊन घ्यायची आहे व आपण आपला पिन हा बाहेर काढून घ्यायचा आहे। याला पिन लावलेला आहे, तो पिन आपण बाहेर काढून घ्यायचा। हे पहा, ह्या लुंगीचा मधला भाग आपला तयार झालेला आहे। आपण आता येथे पिन जो लावून घेतलेला आहे इलास्टिक ओवण्यासाठी तो पिन काढून घ्यायचा आहे व हे जे 11-11 इंच अंतर आहे
याला आपण ते वेलक्रो व्यवस्थित असं चिटकवून घ्यायचं आहे. हे वेलक्रो एक बाजूला सरळ बाजूने चिटकवायचं, एका साईडला उलट्या बाजूने चिटकवायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित असं आपल्याला चिटकवता येतं. आपण आता याचं माप घ्यायचं आहे. हे मोठं आहे त्यामुळे आपण हे कट करून जे आपली 2 इंचाची पट्टी आहे तेवढ्याच मापाचं येथे शिवून घेणार आहोत. माझ्याकडे ते पांढऱ्या कलरचं नव्हतं त्यामुळे मी येथे काळ्या कलरचंच वापरलेलं आहे. हे पहा, हे असे आपण शिवून घ्यायचं आहे. खूप सोप्या पद्धतीने आपली घरगुती लुंगी तयार झालेली आहे. उपारण्यापासून खूप छान अशी लुंगी आपण आज तयार केलेली आहे. मैत्रिणींनो, आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असाच सपोर्ट करत राहा, व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील. हे पहा, हे आपण दुसऱ्या साईडला आता हे चिटकवून घेत आहोत, शिवून घेत आहोत. मैत्रिणींनो, मी आपल्या चॅनलवरती ब्लाऊज पीसपासून व ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या डिझाईन कापडापासून खूप छान असे दरवाजासाठी तोरण तयार करून दाखवलेले आहेत. त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा. लोकरीचे तोरण, मण्यांचे तोरण, आंब्याच्या पानाचे तोरण, कवड्यांचे तोरण, जुन्या ज्या आपल्याकडे बांगड्या असतात त्यांचा वापर करून व ब्लाऊज पीसचा वापर करून खूप छान असे तोरण आपण इथे तयार केलेले आहेत. कागदी कापांपासून तोरण, असे बरेच व्हिडिओ चॅनलवरती आहेत. हे पहा, हे असे आपली लुंगी येथे तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. आपण ते जे चिटकवायचं वेलक्रो लावलेलं आहे ते एक आतल्या बाजूने लावायचं व एक उलट बाजूने लावायचं, म्हणजे आपल्याला ते व्यवस्थित असं चिटकवता येतं. आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद.